परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम म्हणजे देशभरातल्या विद्यार्थ्यांनी घेतलेली माझीच परीक्षा आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या कार्यक्रमाला प्रारंभ केला. नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशभरातल्या विद्यार्थ्यांशी अनेक विषयांबाबत मनमोकळा संवाद साधला. कुटुंबातल्या सदस्यांच्या आपल्या मुलांकडून काही अपेक्षा असणं स्वाभाविकच आहे, मात्र सामाजिक प्रतिष्ठेपायी पालकांनी मुलांवर दडपण आणू नये असा महत्त्वाचा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिला. विद्यार्थ्यांनी कुठल्याही गोष्टीचं दडपण घेऊ नये असं सांगत चित्त एकाग्र केल्यास उपाय नक्कीच सापडतात असंही पंतप्रधानांनी सांगितलं. अगर परिवार के लोग अपेक्षाएं सोशल स्टेटस के कारण कर रहे हैं तो वो चिंता का विषय है. दबावों के दबाव में न रहे. हां, कभी कभी दबाव को एनालिसिस कीजिए. सामाजिक दबाव में मां बाप ने बच्चों पर दबाव ट्रांसफर नहीं करना चाहिए, लेकिन बच्चों ने अपनी क्षमता से कम भी अपने आप को नहीं आंकना चाहिए. और दोनों चीजों की बल देंगे तो मुझे पक्का विश्वास है कि आप ऐसी समस्याओं को बहुत आराम से सुलझा लेंगे. कॉपी करण्यासारख्या अनुचित प्रकारांचं कधीही आणि कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही. गैरप्रकारांचा आधार घेऊन भविष्य घडवता येत नाही. त्यामुळे यश मिळवण्यासाठी कधीही शॉर्टकट वापरू नका असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. आज आपको डगर डगर हर जगह पे कोई इनको एग्जाम देनी पड़ती है. कितनी जगह पे नकल करोगे जी? और इसलिए जो नकल करने वाला है वो शायद एक आध दो एग्जाम को तो निकल जाएगा, लेकिन जिंदगी कभी पार नहीं कर पाएगा. नकल से जिंदगी नहीं बन सकती है. हो सकता है एग्जाम में मार्क्स इधर उधर करके ले आए, लेकिन कहीं न कहीं तो क्वेश्चनेबल होगा ही. जीवनात वेळेचं व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं असून या संदर्भात तुम्हाला तुमच्या आईकडून खूप काही शिकता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. यश मिळवण्यासाठी मेहनत करणं अत्यावश्यक आहेच, मात्र ही मेहनत स्मार्टपणे करणं अधिक उपयुक्त आहे असंही ते म्हणाले. कुछ लोग होते हैं जो हार्डवर्क ही करते रहते हैं. कुछ लोग होते हैं जिनके जीवन में हार्डवर्क का नामो निशान नहीं होता है. कुछ लोग होते हैं जो हार्डली स्मार्ट वर्क करते हैं, और कुछ लोग होते हैं जो स्मार्टली हार्डवर्क करते हैं. और इसलिए कौवा भी हमें सिखा रहा है कि स्मार्टली हार्ड वर्क कैसे करना. प्रत्येक व्यक्तीला ईश्वरानं अभूतपूर्व सामर्थ्य दिलं असून ते ओळखून त्याचा विकास करावा असंही मोदी यांनी सांगितलं. टीका टिप्पणी हे समृद्ध लोकशाहीचं महत्त्वाचं अंग असल्याचं आपण मानतो असंही ते म्हणाले. मात्र टीका करणं हाच जर स्वभाव झाला असेल तर त्या टीकेकडे दुर्लक्ष करावं असं त्यांनी सांगितलं. आरोप आणि टीका यातला फरक स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले की टीका मौल्यवान आहे तर आरोपांकडे मात्र दुर्लक्ष करावं. मोबाईल अधीनतेच्या समस्येवरही पंतप्रधानांनी भाष्य केलं. आपल्याला स्वतंत्र अस्तित्व आणि व्यक्तिमत्व मिळालं आहे. मोबाईलसारख्या साधनांचा गुलाम होऊन ते गमावू नका असा कळकळीचा सल्ला पंतप्रधानांनी दिला. तंत्रज्ञानाचा वापर हुशारीनं करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. ये हमारी क्रिएटिव उम्र और हमारी क्रिएटिविटी का सामर्थ्य अगर एवरेज हिंदुस्तान में 6 घंटे स्क्रीन पर जाए तो ये बहुत चिंता का विषय है. एक प्रकार से गैजेट हमें गुलाम बना देता है. हम उसके गुलाम बनकर के जी नहीं सकते हैं. परमात्मा ने हमें एक स्वतंत्र अस्तित्व दिया है, स्वतंत्र व्यक्तित्व दिया है, और इसलिए मैं समझता हूं कि हमने खुद ने कोशिश करनी चाहिए
कि हम इन गैजेट्स के गुलाम नहीं बनेंगे। मैं एक स्वतंत्र व्यक्तित्व हूं, मेरा स्वतंत्र अस्तित्व है। घरात तंत्रज्ञान मुक्त जागा तयार करून विशिष्ट जागेतच टीव्ही, मोबाईल, संगणक वापरले जावेत असं सांगून यामुळे घरातल्या इतर भागात शांतता नांदू शकेल असंही पंतप्रधानांनी सांगितलं. तणावापासून मुक्ती मिळेल असा दृढनिश्चय केला तर त्याचा फायदा होतो असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या ज्ञानाची परीक्षा कधीही करू नये असं सांगून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन देण्याचं काम करत आपलेपणानं विद्यार्थ्यांशी वागावं असंही मोदी यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना बंधनात जखडून न ठेवता त्यांना समाजातल्या विविध स्तरांमधल्या व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा अनुभव घेऊ द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पतंगासारखं विद्यार्थ्यांचं भविष्य घडवूया असा आशावाद व्यक्त करत पंतप्रधानांनी कार्यक्रमाचा समारोप केला.